या ठिकाणी दिसत जरी बघूया कोणत्या टीम मधून ते खेळतील. विशाल धागावकर यांचं आम्ही स्वागत करतोय. नॉर्थ मुंबई पॅन्थर या संघाद्वारे त्यांना आपण खेळताना पाहिलं होतं. ते विशाल धागावकर बाळा या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम. भरत पाटील टेनिस क्रिकेट व्यतिरिक्त लेदर क्रिकेटमध्ये ज्याने आपली छाप सोडलाय. खरोखरच आज चांगले क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळत आहेत. हाऊ मेनी ओव्हर्स, हा मॅच किती षटकांचा असेल याची माहिती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. मंथनजी आमच्यापर्यंत अचूक माहिती द्या की मैदान क्रमांक 2 वर किती षटकांचा हा मॅच होतोय. एट ओव्हर मॅच, 8 षटकांचा मॅच आहे. सकाळी जर 8 वाजता मॅच सुरू झाला असता तर कदाचित त्या षटकांमध्ये वाढ सुद्धा केली असती. मैदान क्रमांक 2 वर लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. 8 षटकांचा मॅच होतोय. एका अर्थाने एका बाजूला बघायचं झालं तर YMCC वसई टीम करता हा मॅच फार महत्त्वाचा आहे. त्यांना हा कसंही करून तो मॅच जिंकावा लागेल. दुसऱ्या बाजूला साईनाथ CC विरार टीमने याआधीच 2 मॅच मोठ्या फरकाने जिंकलेल्या आहेत. त्यामुळेच जवळजवळ क्वालिफाय होण्याचं त्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण झालं असं म्हणावं लागेल. प्लेइंग 11 लिस्ट जर आपण बघितली मॅचची आपण चर्चा करूया. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी 124 धावांनी विजय संपादन केला होता. दुसऱ्या मॅचमध्ये त्यांनी 14 धावांनीशी मॅच जिंकला होता. म्हणजेच हा एक फरक आपल्याला जाणू शकतोय. साईनाथ स्पोर्ट्स CC टीमची जी प्लेयर लिस्ट आहे, भरत पाटील, विनायक भोईर, यश चव्हाण, जिगर राणा, मकरंद पाटील, मयूर मांगेला, समर्थ व्यास, साईराज पाटील, करण मोरे, निपुण पांचाल, सिद्धार्थ राऊत हे खेळाडूच कालच्या दिवसात जे खेळले तेच खेळाडू आपल्याला खेळताना दिसतील. बघूया आपण आता. गेम इज ऑन. मॅच सुरू होतोय मैदान क्रमांक 2 वर आणि स्ट्राईक इनकडे बॅटर राहतोय रोहन. नॉन स्ट्राईक इनकडे बॅटर आहे लार्सन. आणि पहिले षटक टाकण्याकरता राष्ट्रीय खेळाडू येतोय इंडियन क्रिकेटर साईराज पाटील. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपल्याला गुणवत्ता सिद्ध करावी लागते. ते म्हणजेच सैयद मुश्ताक अली ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि अशामधून तुम्ही ज्यावेळेस चांगलं प्रदर्शन करतायत, क्लब क्रिकेटद्वारे प्रदर्शन करतात, त्यावेळेस तुम्हाला ते संधी मिळत असतं. गेम इज ऑन. बरोबर 9:10 चालत आणि 9:10 हा मॅच सुरू होतो. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस केले जात आहेत. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असेल, पॉवर प्लेचं षटक असेल. 3, 2, 1 गेम इज ऑन. मैदान क्रमांक 2 वर ही अतितटीची लढत आहे. प्लीज प्ले असा इशारा आला पंचांचा. पहिलाच बॉल डाऊन द लेग, डाबेस्ट सोडून जाणारा चेंडू आहे आणि वाईड बॉलचा इशारा येतोय पंच संदीप गावड सरांचा. करण मोरे या ठिकाणी काहीतरी इशारा करत आहेत त्यांच्या खेळाडूंना. एक अतिशय चांगला खेळाडू आहे, प्रारंभिक फलंदाज आहे, परंतु साईनाथ CC विरार टीमचे इतर खेळाडू सुद्धा चांगलं प्रदर्शन करत आहेत. त्यामुळेच करण मोरे याला आपण बॅटिंग करताना बघितलं नाही. उत्कृष्ट दर्जाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. साईराज पाटील याचा हा बॉल पॉइंट क्षेत्रामध्ये कळून काढलाय. वॉट स्ट्रोक. चांगली सुरुवात करतोय बॅटर रोहन आणि चौकार मिळवतोय या बॉलवर. 4 धाब्यांच्या मदतीनं त्यांनी संघाच्या धावसंख्येत भर घातली. व्यक्तिगत त्याने खातं उघडलं. संघाची धावसंख्या 5. या स्पर्धेला पाहण्याकरता सबस्क्राईब करा DBN हे यूट्यूब चॅनल आणि घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचा तुम्ही आनंद लुटा. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीचा दिवस असल्या कारणानं इथे मैदानावर जास्तीत जास्त गर्दी करा. एन्जॉय करतायत आमचे प्रेक्षक घर बसल्या सुद्धा या स्पर्धेला. मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, त्याला टाटा बाय बाय करत चेंडू जातोय मिड विकेट पट्ट्या बाहेर. मिळत आहेत या चेंडूवर 4 धाबा.
4 धावांच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचली 9 वर. स्कोर मूव्स ऑन 9. 9 धावा धाव फळकावर लागल्या सुद्धा आहेत. चांगला प्रारंभिक फलंदाज म्हणून तुम्हाला सुरुवात करावी लागेल, कारण सुरुवातीच्या काळामध्ये पृथ्वी शहा सुद्धा चांगली सुरुवात करून द्यायचा. 9चा आकडा आला म्हणून त्याची आठवण झाली. 9 नोव्हेंबर 1999 साली त्याचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थाने ही भूमी म्हणजे त्यांची मायभूमी आहे. या नगरीमध्ये सुद्धा त्याने अनेक मॅचेस जिंकून दिलेत आपल्या टीमला. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा पंच संदीप काबडे सरांचा. वेग चांगला होता, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर हा चेंडू निघतोय आणि पंच वाईड घोषित करतात त्या चेंडूला. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली 10 वर. स्कोर मूव्स ऑन 10. धावसंख्या 10. गोलंदाज तयार, बॅटर तयार. रोहन. ओ, पटकी हुई गेंद, चेंडूला जास्त आपटलं होतं. पुन्हा वाईड बॉलचा इशारा येतोय. पंच दाखवतात कशा पद्धतीने हा चेंडू गेलाय आणि त्यांचा इशारा येतोय वाईड बॉलचा. अतिरिक्त धाब्याच्या मदतीने धावसंख्या पोहोचली या वेळेला 11 वर. स्कोर मूव्स ऑन 11. डाव्या बाजूला बबन यानं तुम्ही बघताय. टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट गाजवलं या खेळाडूने. अजूनही चांगला फिटनेस मेंटेन करून आहेत. पुन्हा चेंडूला आता आपटलं होतं. शॉर्ट बॉल होता आणि या शॉर्ट बॉलला खेळण्याचा प्रयास होता पॉइंट क्षेत्राच्या दिशेने. लॉंग हाल्फ असं म्हणायला काही हरकत नाही, इतका चेंडूला आपटलं होतं. धावसंख्या धाव फळकर आहे ती 11 धावा. पहिले षटक सुरू आहे मैदान क्रमांक 2 वर. मॅच सुरू झालाय. YMCC वसई विरुद्ध साईनाथ CC विरार असं. चांगलं डिफेन्स केलं. आत वळणारा चेंडू होता म्हणूनच डिफेन्स करणं गरजेचं होतं. हेच बघितलं बॅटरने. चांगलं तंत्र या वेळेला त्याचं पाहायला मिळालं. धावसंख्या स्थिर. धाव फळकावर धावा आहेत त्या 11 धावा. 4 बॉलची समाप्ती. रोहन आणि लार्सन या दोघांनी डावाची सुरुवात केली. कालच्या दिवसामध्ये रोहन यांनी 27 धावा पहिल्या मॅचमध्ये बनवल्या होत्या, परंतु लार्सन याला चांगली धावसंख्या उभारता आली नाही. आज त्याला साथ द्यावी लागेल रोहन या बॅटरला. ऑफ स्टंपच्या आणखीन बाहेर निघणारा बॉल. या षटकामध्ये जवळजवळ 3 चेंडू हे वाईड टाकलेत, 4 चेंडू वाईड टाकलेत आणि त्याचा फायदा झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. अतिरिक्त धाव मिळत आहेत. खऱ्या अर्थाने हे बोनस गुण आहेत ते क्रिकेटमधले जे सध्या मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीम करता. धावसंख्या धाव फळकावर लागली जाते. बिनबाद 12. सुरुवात चांगली आहे, शेवट सुद्धा चांगला करावा लागेल. 8 षटकांचा हा मॅच होतोय. पुन्हा एकदा चेंडूला आपटलं होतं. शॉर्ट बॉल, रायझिंग डिलिव्हरी, अनपेक्षितरित्या उसळी घेणारा चेंडू होता जो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. 5 बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे ती 12 धावा. साईराज पाटील गोलंदाजी करतोय. इंडियन क्रिकेटर्स त्याला म्हटलं जातं. भारतीय खेळाडू आहे. T20 मॅचेसमध्ये मुंबई संघाचं प्रतिनिधित्व केलंय आणि आज या लीग मॅचेसमध्ये सुद्धा तो आपली गुणवत्ता सिद्ध करण्याकरता सज्ज झालाय. सरळ बॅटचा केलाय वापर. ऑन दी अप. चेंडू लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डौलदार, वजनदार. पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवर आलाय हा षटकार. 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 18 वर. 18. पहिले षटक इथे संपलंय आणि पहिल्या षटकाचा शेवट अतिशय चांगला गोड झालाय बॅटिंग करणाऱ्या टीम करता. रोहन जो 6 बॉलला सामोरे गेला आणि 6 बॉलमध्ये 14 धावांचं योगदान त्यांनी इथे या पहिल्या षटकामध्ये दिलंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 18. 1 ओव्हर के बाद टीम की रन संख्या 18 रन बिना कोई नुकसान पे. गोलंदाज मार्गावर आपण गोलंदाज बघतो या वेळेला. यश चव्हाण. विजय हजारे ट्रॉफी सुद्धा तो खेळलाय. हा सुद्धा एक इंडियन क्रिकेटर आहे आणि त्याच्यावर जबाबदारी दिली या वेळेला गोलंदाजी करण्याची.
स्वप्न असतं प्रत्येक खेळाडूचं की लीग मॅचेसमध्ये खेळता खेळता एखादी मोठी संधी मिळावी. विजय हजारे ट्रॉफी, सैयद मुश्ताक अली ट्रॉफी, त्याच्यामध्ये संधी मिळावी आणि विजय हजारे ट्रॉफी गाजवणारा खेळाडू यश चव्हाण याचा हा बॉल आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडूला ऑन साइडला खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगला एफर्ट देतोय. व्हॉट अ फिल्डिंग. मयूर भांगेला चांगलं फिल्डिंग करतायत. इथे धाबा त्याने वाचवल्यात. हे तुम्ही बघू शकतायत कशा प्रकारे एफर्ट दिलाय. 100% फिटनेस तुमचा असायला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही लेदर क्रिकेटच्या मॅचेस खेळत असतायत. चांगला अडवलं गेलंय. संघाकरता या धावा त्याने वाचवल्यात. 2 धावा वाचवल्यात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षकापासून दूर आणि आता यावेळेला खराब क्षेत्ररक्षण होतोय. त्याचा फायदा उचलला गेलाय. 2 धावा बॅटर पुन्हा एकदा पूर्ण करतायत. 2 धावांच्या साह्यानं संघाची धावसंख्या पोहोचली बिनबाद 22. मिड विकेटच्या दिशेने फटकेबाजी करण्याचा हेतू आहे, उद्देश आहे बॅटरचा आणि त्याच्यामध्ये ते सफल होत आहेत. लार्सन ओहो, बघूया काय घडलंय. चेंडू हवेत तर होता. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता आणि फलस्वरूप बॅटरला यावेळेला 1 धाव मिळाली. बघू शकतायत गोलंदाजाने प्रयत्न करायला हवा होता परंतु क्षेत्ररक्षक थोडासा दूर होता, लॉंग ऑफ मध्ये होता आणि त्यामुळेच हा शेल काही कॅरी करू शकले नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. स्कोर मोव्स ऑन. 23. अपडेट चांगली केली जातं DBN लाईव्ह द्वारे आणि आम्हाला अगदी सहज आणि सोपं जातं धावतं वर्णन करण्याकरता. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असल्या कारणानं पुन्हा आपण बघतायत 2 खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. एक लॉंग ऑफ मध्ये आणि एक आहे काऊ कॉर्नर क्षेत्रात. बॅकलिपचा वापर करून काय असं होतं, एलिमेशन प्रॉपर नव्हतं, टायमिंग प्रॉपर नव्हतं. वाईड ऑफ मिड ऑन मध्ये चेंडू आलाय. विनायक फोईर चेंडूला उचलेपर्यंत बॅटर पूर्ण करतोय. 1 धाव. स्कोर मोज ऑन 24. 1.4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 24 धावा. बिनबाद नाबाद 24 अशी चांगली सुरुवात झाली. पाया मजबूत असल्यानंतर वरचे मजळे सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्हाला उभारू शकतात. सध्या काहीतरी आक्षेप घेतलाय चेंडू बाबत आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू फुरवला असेल यात काही शंका नाही. लेदर क्रिकेट म्हटलं तर आज इच्छा असते प्रत्येकाची क्रिकेटच्या मॅचमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची. टेनिस क्रिकेटपट्टू हे लेदर क्रिकेटमध्ये ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस ते चांगला परफॉर्मन्स येताना दिसलं. कारण आज आणखीन एक महान खेळाडू जो आठवला, मोहम्मद सिराज. सुरुवातीचा काळ हा टेनिस क्रिकेटने त्याने गाजवला आणि अशातच त्यांच्याच परिसरातील त्यांचे काका म्हणजे त्यांच्याच गावातील रहिवासी ज्यांनी त्यांना चांगला सपोर्ट दिला. एका क्लब क्रिकेटच्या मॅचेसमध्ये गोलंदाजी करण्याची संधी दिली आणि त्या मॅचमध्ये त्यांनी एका इनिंगमध्ये 9 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. त्यामुळेच तो खेळाडू पुढे आला आणि 2017 साली त्यांनी IPL या स्पर्धेला जॉईन केलं. तेव्हापासून त्याने मागे वळून बघितलं नाही. आता येणाऱ्या विश्वचषकामध्ये T20 विश्वचषकामध्ये सुद्धा तो भारतीय टीमचा सदस्य आहे. तो मोहम्मद सिराज हा सुद्धा टेनिस क्रिकेटमधून पुढे आलाय. केदार जाधव हा सुद्धा सुरुवातीला टेनिस क्रिकेटच्या मॅचेस खेळायचा, तो सुद्धा आता चांगला प्रदर्शन करताना दिसला. पुढचा बॉल जागा बनवून खेळायचा प्रयत्न केला होता. बॅटिंग क्रीजच्या कोळवर जाऊन हा प्रयत्न केला बॅटरने, त्याच्यामध्ये तो असफल झाला. धाव काय मिळत नाही. 5 बॉलची समाप्ती. 1.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती बिनबाद 24. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग नव्हतं बॅटरचं. बॅटिंग टान्स हा नेहमीच चांगला असायला पाहिजे. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा आल्या त्या 25 धावा. म्हणजेच ह्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात यश या गोलंदाजाने. आफ्टर 2 ओव्हर 25 फॉर नन.
विन बाद ना बाद अशा 25 धावा झाल्यात आणि विनायक भोईर कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे खेळाडूंमध्ये काही चेंजेस करतात, फिल्डिंगमध्ये काही चेंजेस करतात. दोन्हीकडून या विकेटचा वापर होतो आणि अशा स्थितीमध्ये थोडंसं कठीण असतं फिल्डिंग लावणं. ते फिल्डिंग लावली जातं विनायक भोईर यांच्याद्वारे. स्टार खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये आता गोलंदाजी मार्गावर परत आलाय. तो वेगवान गोलंदाजी करेल की फिरकीपट्टू बनेल, कारण नेहमीच त्याला आपण टेनिस क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून पाहिलंय. लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा वेगवान गोलंदाजी करताना दिसलाय. इथे लेग ब्रेक गोलंदाज म्हणून कामगिरी पाहिल की ऑफ ब्रेक करेल, कारण असे खेळाडू नेहमीच ऑफ ब्रेक आणि लेग ब्रेक चेंडू टाकत असतात, जे सुरुवातीपासून वेगवान गोलंदाज आहेत. डावखुऱ्या हाताचा बॅटर सज्ज आहे लार्सन. 6 रन्सवर तो खेळतोय. धावसंख्या 25. हो, लार्सन डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे, ज्याने मिड विकेटच्या दिशेने चेंडूला वळवला. थोडासा शॉर्ट बॉल होता. 1 धाव पूर्ण केली. एका धाब्याच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली ती 26 धाबा. 26. पुन्हा एकदा आठवण झाली. 26 जून 1993 साली जन्म घेतलेला शुभम दुबे, शुभम राजेश दुबे. वडिलांनी त्याच्याकरता भरपूर मेहनत घेतली, कारण दिवसातून 500 ते 600 चेंडू हे त्याचे वडील शिवम दुबे याला टाकायचे आणि 10 वर्ष हा सिलसिला सुरू झाला आणि तदनंतर आज त्यांनी घेतलेली मेहनत कामी आली. शॉर्ट बॉल चेंडूला उडवलंय. चेंडू जातो ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्याच्या बाहेर. सीमा रेषेपार मिळतात धाबा 4. स्वर्गीय सतीश नाना स्मृती चषकातील शानदार दमदार चौकार. आता रोहन याच्या बॅटमधून या 4 धाव मिळत आहेत. 4 धावांची धावसंख्या पोहोचली 30 वर. 30 रन्स. शुभम दुबे याची चर्चा आपण करत होतो. वडील भरपूर मेहनत घ्यायचे आणि जसा तो थकायचा तसा रात्री त्याचे मॉलिश सुद्धा राजेश दुबे करायचे. इतकी चांगली मेहनत त्याने आपल्या पुत्राकरता घेतली आणि आज तोच पुत्र अफलातून बॅटिंग करतोय. पुढचा बॉल उडवला. चेंडूला फुलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातो काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. सरळ 6 धावांकरता षटकार. मैदान क्रमांक 1 वर सुद्धा षटकार आलाय आणि मैदान क्रमांक 2 वर सुद्धा षटकार आलाय. स्कोर मोजून 36. 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर 36 धावा झाल्यात. परत याला लय मध्ये यावं लागेल परत, अन्यथा बॅटर आता आक्रमक रूप धारण करत आहेत. हो हो, परत रंगामध्ये आलाय. परत त्याने बॅटरला फसवलंय आणि आक्रमक खेळाडू रोहन याला बाद केलाय. 25 धावांचं योगदान रोहन यांनी दिलंय. विकेटचं पतन झालंय. पहिला धक्का, 1 गडी बाद. धावसंख्या 36 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट इन द 3rd ओव्हर. चांगले बॅटिंग करून बाद झाला खेळाडू. 25 धावांचं योगदान दिलं रोहन याने आणि तो शिकार बनलाय भरत पाटील याचा. 1 गडी बाद. धावसंख्या 36. दोघांमध्ये 36 धावांची भागीदारी झाली. आता लार्सन याला साथ देण्याकरता वीरेंद्र यादव हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. दालमिया कॉलेजचे कोचच्या भूमिकेमध्ये आपण वीरेंद्र यादव याला बघत असतो आणि आज क्रिकेटर्स म्हणून मैदानाच्या आतमध्ये तो उतरलाय. YMCC वसई संघाद्वारे आपलं प्रदर्शन करण्याकरता तो उतरलाय. चांगली सफलता मिळवून दिली भरत पाटील या गोलंदाजाने आणि त्याच्या कोट्यातील आता पुढचा बॉल स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाच्या दिशेने हा चेंडू खेळला होता बॅटरने. धाव घेण्याची संधी मिळत नाही. धावसंख्या आहे ती 36 धावा. 2 षटकं आणि 5 बॉलची समाप्ती. 2.5 बॉल मध्ये धावसंख्या 36.
मोठा फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे, बघूया शतरक्षक तिथं पोहोचेल काय. ओहो, आता शतरक्षकाला चकून चेंडू पुढे निघून गेलाय. 2 धाव पूर्ण. तिसरे धावे करता बॅटर धावत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली या विकेटवर. 3 धावा होत आहेत पूर्ण. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 13च्या सरासरीने 39 धावा. 39 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर. सरासरी तर उत्तम दर्जाची आहे, कारण एकाच खेळाडूवर अवलंबून राहून चालणार नाही. आणखीन एक खेळाडू मला आठवतोय या संघाद्वारे पराग, याचा परफॉर्मन्स कालच्या दिवसात चांगला झाला होता. 45 धावा त्याने व्यक्तिगत बनवल्या होत्या. अर्धशतकापासून थोडासा 5 धावा दूर तो राहिला आणि चांगली खेळी त्याने पेश केली होती. त्या खेळाडूवर सुद्धा नजरा असेल YMCC वसई टीमच्या. 39 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर. खूपच चांगली प्रसिद्धी मिळाली आहे मॉर्निंग क्रिकेट क्लबद्वारे आयोजित या स्पर्धेला. आता विनायक भोईर हा खेळाडू आलाय, रणजीपट्टू आहे. 2017 साली त्याला जी संधी मिळाली होती आणि मला आठवतं तामिळनाडू विरुद्ध एक भागीदारी होत होती. ती भागीदारी तोडण्याकरता कोणताच गोलंदाज उपयोगी ठरला नव्हता, परंतु विनायक भोईर यांनी त्या पहिल्या मॅचमध्ये सफलता मिळवून दिली होती तामिळनाडू संघाविरुद्ध. आणि त्या आठवणी इथे ताज्या होत आहेत ज्यावेळेस मी विनायक भोईर याला पाहिलं. सातत्य राखणारा खेळाडू आहे. जसं मी म्हटलं की 2023-24 मध्ये सुद्धा त्याने सातत्य राखलंय, परफॉर्मन्स चांगला दिलाय. आणि तरी सुद्धा त्याच्यावर नजरा या IPLच्या संघ मालकांच्या गेल्या नाहीत. जागा बनवून न खेळण्याचा प्रयास केलाय. चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. चांगली गोलंदाज विनायक भोईर याची आतापर्यंत या स्पर्धेमध्ये झालंय. कालचं सुद्धा डे 1 मध्ये त्याचं एक षटक बघितलं, फक्त 3 धावांचं होतं. आता इथे बघूया काय करतोय. समोर फलंदाज वीरेंद्र यादव. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा गोलंदाज विनायक भोईर याचा. चांगले वळणदार चेंडू टाकतोय. कधी कधी आत सुद्धा तो वळवतोय, कधी कधी बाहेर काढण्याचं काम तो करतोय. म्हणजेच आपल्या बोट चेंडूवर व्यवस्थित तो फिरवतोय. हो, लेग ब्रेक केलं होतं या वेळेला विनायक भोईर या गोलंदाजाने आणि बीट केलं बॅटर वीरेंद्र यादव या खेळाडूला. दोन्ही बॅटर चांगला खेळ करतील ही अपेक्षा असेल YMCC वसई टीमला. आता ऑन साइडला खेळून काढला जातोय. मनगटाच्या मदतीनं थोडंसं ताकद लावली होती. चेंडू डीप मिडऑन मधून फेकला जातोय, थ्रो केला जातोय. तोपर्यंत बॅटर विकेटवर 1 धाव पूर्ण करत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. स्कोर मोजून 40. धावसंख्या 40. 3 षटकं आणि 4 बॉलची समाप्ती. जलद गतीने षटक संपवण्याचं काम विनायक भोईर करतोय. जसं आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ग्लेन मॅक्सवेल याला पाहिलंय, रवींद्र जाडेजा याला पाहिलंय. जाडू हा सुद्धा कमीत कमी वेळेमध्ये आपला जो कोटा असतो तो कोटा संपवत असतो. तसंच काम विनायक भोईर हा सुद्धा करत असतो आपल्या टीम करता. स्ट्राईक इनकडे लार्सन. ओहो, फुल लेन चेंडू होता, अपील केली होती परंतु इम्पॅक्ट पाहिला गेलाय. लेग बायचा इशारा तर येतोय, कदाचित इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप असावा. आणि इथे एक अतिरिक्त धाव मिळाली. इथे बघू शकतायत इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप होता आणि त्यामुळेच पंचांद्वारे योग्य तो निर्णय दिला गेलाय. स्कोर मोजून 41. पुढचा बॉल क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता बॅटरला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 10.25च्या सरासरीने धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 1 गडी बाद 41 धावा. 41 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4 ओवर. 4 ओवर के समाप्ति के बाद टीम की रन संख्या 41 रन, 1 विकेट के नुकसान पर. चा आकडा आल्यानंतर पुन्हा मला आठवण होत होती म्हणजेच प्रवीण तांबे अशी. कारण प्रवीण तांबे खऱ्या अर्थाने त्याला सल्ला सुरुवातीला देण्याचं काम केलं होतं ते की ओरिएंटल स्वीपचे कर्णधार अजय कदम यांनी की वेगवान गोलंदाजीपेक्षा तू ऑफ ब्रेक चांगली गोलंदाजी करू शकतोस.
आणि त्यामुळेच असं प्रवीण तांबे वयाच्या 41व्या वर्षी IPL मध्ये आपल्याला खेळताना दिसला होता. तो एक रेकॉर्ड्स आहे, तो एक विक्रम आपल्याला पाहायला मिळाला. आणि आज धोनी यांचं वयाच्या 42व्या वर्षी सुद्धा IPL मध्ये चांगला परफॉर्मन्स देत आहेत. वृद्धिमान शाह, MS धोनी, दिनेश कार्तिक हे वयोवृद्ध खेळाडू आहेत, परंतु परफॉर्मन्स एखाद्या युवा खेळाडूला लाजवेल असा ते IPL मध्ये करून दाखवतात. आता बघूया, मैदानाच्या दिशेने जाऊया. 5वं षटक टाकण्याकरता कोणता गोलंदाज मार्गावर येतोय. भरत पुन्हा आलाय, परत लय मध्ये येताना दिसतो भरत पाटील. चांगली गोलंदाजी परत याची. ब्रेक गोलंदाजी करतो भरत. ओ जोरदार अपील, फिंगर इज कॉर्नर. पंचांचा बोट आकाशाकडे उंचावलाय आणि भरत पाटील यांनी पुन्हा एक सफलता मिळवून दिली. दोन्ही सफलता ज्या मिळवून दिल्या त्या भरत पाटील या गोलंदाजाने. विकेट सपतन, दुसरा धक्का आणि बॅटर बाद होतोय लॉर्सन. विकेट डाऊन, गॉन. बघितलं, इम्पॅक्ट इन लाईन होता आणि त्यामुळेच लगेचच पंचाने अपील उंचावून धरलं गेलं. डिसिप्लिन पाहायला मिळतं खेळाडूंचं. पंचांसोबत कुठल्याही प्रकारचं दुर्व्यवहार ते करत नाही किंवा अपशब्द वापरत नाही, हे फार महत्त्वाचं आहे. आणि क्रिकेटमध्ये जर डिसिप्लिन तुम्ही दाखवलं तर तुम्ही नेहमीच पुढे जाल. जसं एक खेळाडू, मला आदर्श खेळाडू आठवला, तिलक वर्मा याची आठवण झाली. ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या आई वडिलांकडे मागणी केली होती 5,000 रुपयाची बॅटची, 5,000 रुपयाची बॅटची मागणी केली होती, परंतु त्यांच्या आई वडिलांनी फक्त 1 ते 2,000 रुपयाची बॅट्स त्याला दिली. तरीसुद्धा त्यांनी आई वडिलांना कधीच कोसलं नाही किंवा उद्धट वागणं त्यांनी दाखवलं नाही. परंतु तोच खेळाडू आज चांगलं क्रिकेट मुंबई इंडियन्स टीमद्वारे खेळतोय. तिलक वर्मा याची आठवण झाली. प्रत्येक खेळाडूने डिसिप्लिन दाखवायला हवं. ॲडम गिलक्रिस्ट हा एक आदर्श खेळाडू आहे, ज्याची चर्चा नेहमीच होत असते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या आठवणी सुद्धा इथे ताज्या होतात. होई आपण गोलंदाजी मार्गावर पुन्हा भरत पाटील तयार. स्ट्राईक इनकडे पराग. थोडासा शॉर्ट बॉल ठेवलाय, आता फक्त रिलीज केलाय, चेंडूला वळवलं नव्हतं. आणि गोलंदाज भरत याने चांगला चेंडू टाकलाय. धावसंख्या धाव फलकावर 2 गडी बाद 41, 41. धावसंख्या वाढवावी लागेल. पराग डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळतोय. एकच धाव मिळेल मिड विकेट मधून. थ्रो येईपर्यंत एक धाव तो पूर्ण करतोय. कालच्या डे 1 मध्ये पहिला मॅच खेळत असताना त्यांनी 45 धावांचं योगदान दिलं होतं मैदान क्रमांक 2 वर आणि शेवटपर्यंत विकेटवर तो उभा होता. त्याची आवश्यकता आहे या वेळेला सुद्धा YMCC वसई टीमला, कारण हा मॅच जिंकावा लागेल. हा मॅच जिंकला तर मग पुढचं भविष्य हे उज्ज्वल होऊ शकतोय या टीमचं या टुर्नामेंट्समध्ये. ओहो, आता मिड बघितलं तर कव्हरच्या डोक्यावरून हा फटका कळून काढलाय. चेंडू जातो डीप कव्हर क्षेत्राबाहेर, सीमारेषे पार, मिळतात धाबा 4. शानदार चौकार. स्कोर मूव्स ऑन 46. धाव संख्या 46. 2 गडी बाद 46 धाबा. अगोदर सलामीवीर बॅटर रोहन याने 25 धावांचं जो योगदान दिलं, त्याच्यानंतर आता दबाव घेतला नाही बॅटरने. जसा चेंडू येतो तसं ते त्याला चांगलं टॅकल करत आहेत, चांगले सामोरे जात आहेत. ही फार महत्वाची गोष्ट आहे. वीरेंद्र पुन्हा कव्हरच्या दिशेने, सुपर कव्हर क्षेत्राबाहेर, चेंडू फ्लाय होतोय, सीमारेषे पार, पुन्हा एकदा येतोय. शानदार चौकार. कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला बॅटर वीरेंद्र याच्या बॅटमधून. 5 षटकांची समाप्ती. स्कोर इज 50. 50 धावा पूर्ण होतात संघाच्या. 2 गडी बाद 50 धावा. बघितलं तर आत वळणारा चेंडू होता, चांगली जागा बनवली हा चेंडू खेळण्याकरता बॅटरने. वीरेंद्र चे कोचच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात दालमिया कॉलेजमध्ये आणि इथे चांगली बॅटिंग करतायत. सोबतच पराग हा सुद्धा एक चांगला दर्जेदार खेळाडू आहे.
जो संकटमोचकाच्या भूमिकेमध्ये चांगले खेळी करत असतोय. आता गोलंदाजीमध्ये चेंजेस. विनायक भोईर पुन्हा मोर्चा सांभाळण्याकरता सज्ज झालाय. 2 सफलता ज्या मिळाल्यात त्या गोलंदाज भरत पाटील यांनी मिळवून दिल्यात. विरार कोपरी येथून बिलॉंग करतात भरत पाटील. आंतरराष्ट्रीय खेळाडू सुद्धा कोपरीमधून आपण बघितलं. सर रवींद्र पाटील यांना जे ओम साई क्रिकेट क्लब सध्या चालवत आहेत आणि त्यांच्या अकॅडमीमधून सुद्धा बरेचसे स्टुडंट पुढे येतात. फुल टॉस बॉल चेंडूला उडवलाय लॉंग लेग पट्ट्याच्या दिशेने. मिळतात 4 धावा. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ चौकार. स्कोर मोज ऑन 54. 2 गडी बाद 54 धावा. बघितला आपण हा चेंडू पॅडवर होता म्हणजेच लेग स्टंपच्या दिशेने होता. फुल टॉस होता. योग्य ती दिशा दिली या वेळेला. हो परंतु पुन्हा संधी देणार नाही विनायक. आता वाईड बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 55. 2 गडी बाद 55 धावा. 6वं षटक सुरू आहे आणि 6व्या षटकामध्ये एकच चेंडू अधिकृतरित्या टाकला गेलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन कायचं होतं परंतु इथे विकेटचं पतन होत आहे. बॅटरची कृती पाहिली आणि त्याच्यानंतर बॉलरने आपली कृती दाखवली. विकेट मिळवली अखेरीस विनायक भोईर याने. विकेटचं पतन. 3रा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 55. मोठी विकेट होती परागची. पराग हा स्वस्तात बाद झालाय. 55 वर 3 गडी बाद धावा अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. आणि मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंसाठी पाणी पुरवण्याचं काम करतात मनमित गुसेकर. मागच्याच महिन्यामध्ये आझाद मैदानावर 49 चेंडूंमध्ये 66 धावांची जबरदस्त खेळी साकारली होती मनमित गुसेकर याने. आणि आज जर त्याला बघितलं तर तो 12th मॅनच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा दिसतोय. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेला होता आपल्या खेळाडूंकरता. धावसंख्या धावफलकावर 55. 3 गडी बाद. स्ट्राईक इनकडे आता बॅटर गेलाय यश. यश गडिया नवीन बॅटर गेला मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक कुठलाही असो त्या क्रमांकावर तुम्हाला सिद्ध करता यायला पाहिजे. लेग ब्रेक केला होता या वेळेला. शॉर्ट चेंडू टाकला होता आणि तेच निरीक्षण करून ऑन साईडला कळून काढलं होतं जिथे करण मोरे फिल्डिंग करतायत. थ्रो करेपर्यंत बॅटर 1 धाव पूर्ण करतायत. 1 धाव्याच्या साह्यानं धावसंख्या 56. 3 गडी बाद 56 धावा. 56. नायगाव येथून बरेचसे सपोर्टर्स आलेत. आकाश सुद्धा मला दिसत या ठिकाणी जे सपोर्ट करण्याकरता आलेत आपल्या काही खेळाडूंना. पाहूया 56 धावा तर झाले. 3 गडी बाद 56 धावा. YMCC वसई टीमच्या गोलंदाजी मार्गावर विनायक भोईर. त्याचं हे दुसरे षटक आहे. 1 सफलता मिळवली त्यांनी. ह्या स्वीप केला जाते चेंडूला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 1च धाव मिळेल या वेळेला बॅटरला. असं वाटलं होतं की 4 धाव मिळतील परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, सज्ज होता. फिल्डिंग करेपर्यंत 1च धाव. स्कोर मोज ऑन 57. 3 गडी बाद 57 धावा झाल्यात. मैदान क्रमांक 1 वर साईनाथ CC विरार वर्सेस YMCC वसई असा तुम्ही मॅच बघताय. टॉस जिंकून फिल्डिंग घेतली विनायक भोईर याने आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं YMCC वसई टीमला.
शॉर्ट बॉल फुल करण्याच्या इराद्याने टोळावला हा चेंडू, तिथे मयूर कोणतीच चूक करत नाही. विकेटचं पतन, स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये झेल देऊन बॅटर होतोय बाद. लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला चौथा धक्का. 4 गडी बाद, धावसंख्या 57, 57. इथे सुद्धा सातत्य राखलं विनायक भोईर या गोलंदाजाने. या षटकामध्ये 2 सफलता मिळवून दिलं. 1 ही आपण बघूया. कॅच कसा घेतलाय, झेल कसा टिपलाय. थोडीशी सुस्ती दिसली होती परंतु त्याने अचूक झेल टिपलाय. मयूर मांगेला नारंगी येथून बिलॉंग करतो हा खेळाडू आणि सध्या चांगलं काम करतो. धावसंख्या धाव फळकावर 5.5 बॉलच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 57. करंट रन रेट 9.77चा पाहायला मिळतोय. आणि प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितला या सरासरीने जर धावफळक पुढे गेला तर 79-80 पर्यंत धावफळक जाऊ शकतो YMCC वसई टीमचा. आता नवीन बॅटर गेलाय ओमकार. धावसंख्येला त्याला द्यावा लागेल आकार. स्ट्राईक इन कडे ओमकार क्रमांक 6 वर गेलाय. अनपेक्षितरित्या उसळी घेणारा बॉल, आत येणारा बॉल होता विनायक भोईर याचा आणि इथे आखूड टप्प्याचा जरूर टाकला परंतु तो थोडासा उसळ घेताना दिसला. 6 षटकांची समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जात आहेत धाव फळकावर. 4 गडी बाद 57, 57. आता शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. त्या 2 षटकांमध्ये बघूया काय रणनीती आखली जाते बॅटिंग करताना. मोठे फटके खेळले जातील काय, कारण ह्या वेळेला ते स्लॉग ओव्हर असतील. मोठे फटके खेळण्याची जबाबदारी असेल बॅटर वीरेंद्र यादव आणि ओमकार या दोघांवर. दुसऱ्या बाजूला विकेट तर मिळालेत, जे हवं होतं ते प्राप्त करून दिलंय फिरकीपट्टूंने. वेगवान गोलंदाजाला यश मिळालं नाही. फिरकीपट्टू भरत पाटील आणि विनायक भोईर या दोघांना यश मिळालं मैदान क्रमांक 2 वर. आणि आता गोलंदाजी करण्याकरता सौराष्ट्र टीमचा रणजीपट्टू IPL मध्ये 2023 साली सनराइज हैदराबाद टीमचा सदस्य असलेला खेळाडू समर्थ व्यास गोलंदाजी मार्गावर आलाय. डे 1 त्यांनीच खऱ्या अर्थाने गाजवला. मॅन ऑफ द सिरीजच्या दावेदारीमध्ये त्याचं नाव नेहमीच घेतलं जाईल या दिवसामध्ये, कारण डे 1 मध्ये कालच्या दिवसात त्यांनी पटेल बॉईज वसई संघाविरुद्ध 41 बॉलमध्ये 134 धावा बनवल्या. दुसऱ्या मॅचमध्ये जर आपण बघितलं तर MC वर्तक CC होळी टीम विरुद्ध 33 बॉलमध्ये 80 धावांचं योगदान दिलं. समर्थ व्यास याचा पहिलाच बॉल गली क्षेत्राच्या दिशेने खेळला होता. चांगली फिल्डिंग तिथे फिल्डर द्वारा. चेंडू अडवलाय. अर्थातच तारीफ करावी लागेल त्याच्या फिल्डरची. या मिळत आहेत फक्त एकच धाव. धावसंख्या पोहोचली 58 वर. जबाबदारी आहे ओमकार आणि वीरेंद्र याच्यावर, जे चांगलं खेळ नेहमीच करत असतात. मुंबईतून बिलॉंग करणारा वीरेंद्र ओव्हर पिच बॉल. चेंडू थर्ड मॅन क्षेत्राच्या दिशेने जातोय. 38 सर्कलच्या आतमध्ये चांगलं फिल्डिंग. एकच धाव. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 59 वर. 59. 4 गडी बाद 59 धावा. काल सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारा खेळ केलाय. 12 षटकांच्या मॅच मध्ये शतक पूर्ण केलं समर्थ व्यास या खेळाडूने. फ्लाइट जास्त दिली होती. सुरुवातीला पावित्रा होता मिड ऑफ मध्ये खेळायचा. अंतिम क्षणी चेंडूला वळवलं जातं बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये. 2 धाव मिळतात बॅटरला. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली आणि धावा लागल्या जात आहेत 4 गडी बाद 61, 61. 7वं षटक प्रगती पथावर आहे. अजूनही 3 चेंडू या 7व्या षटकामध्ये शिल्लक आहेत. क्रिकेटची पंढरी समजलं जातं या मैदानाला. डाऊन द लेग चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय खरा. 1 धाव तर बॅटर पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याची हुलकावणी होती परंतु कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. लेग बाईचा इशारा आलाय. 1 अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावा लागल्या जात आहेत 4 गडी बाद 62. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामध्ये. 7वं षटक सुरू आहे. धावसंख्या 62. मोठा पटका खेळायचा होता. पंचांच्या दिशेने चेंडू गेला.
सुरुवातीला इशारा केला पंचाने झेल टिपण्याचा. कॅरी रॉड्रिक्स चांगले क्रिकेटर, चांगले पंच. 2012 पासून एशियन पॅनलचे पंच म्हणून त्यांना अर्थातच जी परीक्षा होती ती उत्तीर्ण केली आणि आज साऊथ आफ्रिकामध्ये जाऊन सुद्धा चांगलं तर काम करतायत. कोलकाता नाईट रायडर्स टीमच्या ज्या IPLच्या सराव मॅच होत्या त्या सराव मॅचमध्ये सुद्धा त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलंय. ते कॅरी रॉड्रिक्स स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत. ओहो, चांगला बॉल आत टर्न घेताना चेंडू दिसलाय. फ्लाईट जास्त दिली होती आणि ह्याच बरोबर 7 षटकांची समाप्ती. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळक दाबला गेलाय. धावा लागल्या जातात 63, 4 गडी बाद. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. लास्ट ओव्हर आणि या लास्ट ओव्हर मध्ये बघूया काय ब्लास्ट करतात बॅटर. गोलंदाजी सुद्धा समर्थ व्यासचे अचूक सली फक्त आणि फक्त खर्च केल्यात. 5 धाबा. एक विकेट सुद्धा त्यांनी कालच्या डे 1 मध्ये मिळवून दिला होता. सायना CC विराट टीम भारी भक्कम टीम आहे. बऱ्याचशा खेळाडूंना जर आपण बघितलं तर त्यांना संधी मिळत नाही, जे चमकदार कामगिरी करतायत. कारण 2024-23च्या सुरुवातीला मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर ठरलेला खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये करण मोरे, जो कर्नाटक येथे चांगला परफॉर्मन्स देऊन गेला, तो खेळाडू सुद्धा त्या ठिकाणी बॅटिंगच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु त्याचं एकच म्हणणं आहे की इतर खेळाडू चांगला खेळ करत आहेत. करण मोरे हे डिसिप्लिन खेळाडू, कारण मला आठवतं आमच्या एका शब्दावर एक टुर्नामेंट्स खेळण्याकरता ते तिथे उपस्थित झाले होते आणि चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिला होता. एक थोडासा आत वळणारा बॉल होता. बॅकलिपचा वापर केलाय, ताकदीचा थोडासा वापर केलाय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून फेकी येईपर्यंत या 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावा लागल्या जात आहेत. 4 गडी बाद. 65, 65 धावा बनवायच्या आहेत ओमकार आणि वीरेंद्र याला. 16 धावसंख्येवर खेळतोय वीरेंद्र आणि ओमकार 4 धावांची खेळतोय. व्हॉट डिलिव्हरी. अचानकपणे अनपेक्षितरित्या आत वळणारा बॉल होता यावेळेला गोलंदाजाचा. यश चव्हाण विजय हजारे ट्रॉफी खेळणारा खेळाडू आहे. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. लास्ट 4 बॉल रिमेनिंग्स. डाऊन द लेग. डावी यष्टी सोडून जाणारा हा चेंडू आहे आणि व्हॉट हॅपन. फणसाने दोन्ही हात तर दाखवलेत. बघूया अधिकृत इशारा काय येतोय. कॅरी रॉड्रिक्स सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. येस अंपायर. व्हॉट हॅपन. व्हाईट बॉल नाही, म्हणजेच धावसंख्या आहे ती 65. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंगचे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. व्हॉट बॉल. यस चव्हाण. का मला विजय हजारे ट्रॉफी मध्ये संधी मिळाली ते दाखवून देतोय. माझा परफॉर्मन्स नेहमीच असा असतो. एक उत्कृष्ट दर्जाचा अष्टपैलू खेळाडू यस चव्हाण गोलंदाजी मार्गावर सज्ज. शेवटचे 2 बॉल शिल्लक असताना हा मोठा फटका खेळायचा होता बॅटरला. लॉंग ऑफ मध्ये झेल ड्रॉप आणि फर्स्ट स्वरूप बॅटरला मिळतात 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 4 गडी बाद 67, 67. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि बघूया काय रणनीती करतायत या वेळेला खेळाडू. ऑन ड्राईव्ह केला जातोय. 1 धाव तर मिळाली. दुसरी धाबे करता बॅटर धावत आहेत. काऊकोनाचा शतरक्षक वेगाने पुढे येतोय आणि दुसरी धाव घेता घेता बॅटर धावबाद होतोय. आउट. 5 गडी बाद. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 68 धाबा आणि 69 धावांचं टार्गेट असेल. 69 इज द टार्गेट. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी प्रेक्षक राजा तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा चिमाची अप्पा मैदानावर सुरू असलेला लेदर क्रिकेटचा रणसंग्राम. स्वर्गीय सतीश नाना वर्धक स्मृती चषक 2024. स्टील स्टे ट्यून ऑन DBN लाईव्ह.
चला तर आमच्यासोबत या ठिकाणी पहिले इनिंग संपल्यानंतर जोडले जात आहेत YMCC टीमचे खेळाडू फराग जे विजय हजारे ट्रॉफी सुद्धा खेळलेले आहेत. त्याचबरोबर डेब्यू मॅचमध्ये त्यांनी 100 धावा सुद्धा पूर्ण केलेत, 100 धावा सुद्धा पूर्ण केलेत. कालच्या डे 1 मध्ये त्याची एक इनिंग खूप चांगली झाली होती, 45 धावा बनवल्या होत्या. फराग प्लीज आमच्यासोबत जोडले जातात. फराग ही स्पर्धा खेळताना तुम्हाला कसं वाटतं? फार जुनी टुर्नामेंट आहे ही. आय थिंक मी ऑब्व्हियसली माझी 4-5वीच आहे, पण मला माहिती आहे भरपूर वर्ष अगोदरपासून ही चालू आहे आणि या टुर्नामेंटमध्ये सगळे प्लेयर्स येतात, मुंबईचे खेळलेले खिलाडी, आणि खूप चांगली टुर्नामेंट आहे जे ऑर्गनायझिंग असतं. आणि आमचे सर आहेत संजय गवणकर सर, त्यांच्यामुळे आम्ही नेहमी येतो आणि खूप चांगली टुर्नामेंट आहे. एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून तुमचा सुद्धा उल्लेख केला जातो. विजय हजारे ट्रॉफी तुम्ही खेळला, डेब्यू मॅचमध्ये 100 रन्स केला. तो क्षण तुमच्याकरता कसा होता? खूप डिफरंट होता. म्हणजे मी असं काय विचार केला नव्हता. जस्ट की आम्ही खेळत होतो टाईमशिल्डच्या आम्ही बी डिव्हिजनमध्ये होतो त्या मुंबई कस्टमची टीम. तर 3 मॅचमध्ये 3 100s केलेले मी, आणि मग मुंबईला सिलेक्ट झालो नॉकआउट्समध्ये आणि तिकडे 100 केले. म्हणजे 4 मॅचमध्ये 4 100 झालेले. तर एक फिलिंग खूप वेगळी होती, पण इम्पॉर्टंट होती की आम्ही जिंकलेलो होतो. कारण का 100 करून जर तुमची टीम जिंकत नाही तर काही फायदा नाही आहे माझ्या हिशोबाने. तर ते खूप चांगलं होतं. घरून सपोर्ट्स कोणाकोणाचा मिळत असतो तुम्हाला नेहमीच क्रिकेटच्या मॅचेस खेळण्याकरता? ऑब्व्हियसली ऑफिसमधून खूप सपोर्ट आहे, कस्टम्सच्या टीममधून आणि आमचे क्लब क्रिकेटमधून पण. आणि माझे बाबा पण खूप वर्ष क्रिकेट खेळले आहेत, आता ते नाही आहेत, पण त्यांच्या सपोर्टमुळे खूप झालेलं आहे. इथे 67 धावा तुम्हाला डिफेंड करायच्या आहेत, तर त्याकरता काय वेगळी रणनीती असेल तुमची? कारण एक मोठे जबाबदार खेळाडू आहेत. त्या व्यतिरिक्त रोहन नावाचा जो खेळाडू आहे तो सुद्धा चांगला परफॉर्मन्स देऊन गेला. आता गोलंदाजामध्ये कोणाकडून जास्त अपेक्षा असेल? विकेट थोडी अनप्रेडिक्टेबल आहे, इझी नाही आहे, थोडीशी ओली पण आहे आणि बॉल चांगला फिरतो पण आहे. तर ओव्हर्स कसे टाकतो ते मेन आहे. कारण का इकडे आपल्याला माहिती आहे त्यांच्या टीममध्ये पण चांगले 6 मारणारे आहेत. तर मेन तेच आहे की बॉलिंग कशी करतो. डॉट बॉल्स टाकले तर थोडा प्रेशर त्यांच्यावर पण येईल. तर बघूया कसं होतं. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. आमच्यासोबत चर्चा केल्याबद्दल. फराग यांना आपण पाहिलं जे विजय हजारे ट्रॉफीसुद्धा खेळलेले आहेत, कस्टममध्ये ते कार्यरत आहेत आणि नुकताच जरी बॅटिंगमध्ये त्यांचा परफॉर्मन्स आला नाही तरी बॉलिंगमध्ये ते परफॉर्मन्स करण्याकरता सज्ज आहेत. टार्गेट तर फार कमी आहे, परंतु ते डिफेंड करण्याची क्षमता YMCC वसई टीममध्ये आहे. प्रेक्षक राजा, मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत जोडतो आहे, कारण DBN लाईव्हद्वारे हे थेट प्रेक्षेपण या ठिकाणी सुरू आहे. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा नरवीरच्या माझ्या आप्पा क्रिकेट मैदानावर सुरू असलेला लेदर क्रिकेटचा रणसंग्राम. स्वर्गीय सतीश नाना वर्तक चषक 2024. स्टील स्टे ट्यून ऑन DBN लाईव्ह.
चला छोट्याशा ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा वळूया पहिल्या इनिंगमध्ये मॅच हाफ समरी ची आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. सुरुवात केली होती डावाची रोहन आणि लार्सन या दोघांनी. बॅटिंग मॅच समरी आपण बघतोय हाफ समरी, ज्याच्यामध्ये 25 धावांचं योगदान पाहायला मिळालं ते रोहन याचं, आणि तो शिकार बनला भरत पाटील या गोलंदाजाचं. दुसऱ्या बाजूला वीरेंद्र यादव नाबाद राहिलाय. 14 बॉलमध्ये 16 धावांचं त्याचं योगदान पाहायला मिळालं. गोलंदाजी आपण पाहूया कशी झाली. बॉलिंग ॲनालिसिस जर आपण पाहिलं तर चांगला परफॉर्मन्स देताना दिसले त्यांचे सर्व गोलंदाज. महागडा ठरलाय गोलंदाज साईराज पाटील. पहिले षटक टाकताना 18 धावा त्यांनी खर्च केला. यश चव्हाण जो विजय हजारे ट्रॉफी सुद्धा खेळलाय. दोन्ही खेळाडू जर आपण साईराजचा विचार केला तर तो सुद्धा चांगला परफॉर्मन्स देऊन गेलाय. एक राष्ट्रीय खेळाडू आहे. आणि त्या सध्या यश चव्हाण यांनी 2 षटकात 6च्या सरासरीने फक्त 12 धावा खर्च केल्यात. भरत पाटील 2 षटकांमध्ये 23 धावा खर्च केल्या, 2 सफलता मिळवल्यात. आणि इकॉनॉमी म्हणजेच थोडासा मागडा ठरत त्यांनी 11.50च्या सरासरीने त्या 23 धावा खर्च केल्यात. विनायक भोईर एक अतिशय चांगला खेळाडू, रणजीपट्टू. 2 षटकांमध्ये त्यांनी खर्च केल्यात 8 धावा. इकॉनॉमी त्यांचा 4चा राहिलाय, 2 सफलता प्राप्त करून दिल्या. गोलंदाजी त्यांची अप्रतिम झाली. दुसऱ्या बाजूला समर्थ व्यास 1 षटक टाकलं, एका षटकामध्ये 5 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमी त्यांचा 5चा पाना मिळाला, त्याच्यावर सुद्धा नजरा असेल. दुसऱ्या इनिंगमध्ये जे लक्ष आहे तर लक्ष जर आपण बघितलं तर 69 धावांचं लक्ष आहे. 69 इज अ टार्गेट. आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरता बॅटिंग कशी असेल ती चर्चा आपण करणार आहोत. बरेचसे सपोर्टर्स आलेत, काही त्यांचे आवडते खेळाडू आहेत, काही त्यांच्या गावातील खेळाडू आहे. गणेश कोळी यांना आपण बघताय, ते सुद्धा सपोर्टर्स म्हणून इथे दाखल झाले, त्यांचं मी स्वागत करतो आहे. दुसऱ्या बाजूला आमचे मित्र सौरभ ठाकूर हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. बबन यांच्यासोबत ते चर्चा करत आहेत. विशाल धागावकर यांच्यासोबत चर्चा करत आहेत. सौरभ या क्रिकेटच्या मैदानामध्ये फार कमी असतात, मैदानाच्या बाहेर जास्त सपोर्ट असतो त्यांचा प्रत्येक खेळाडूसाठी, आणि त्यांना तुम्ही बघतायत. आज आमचे आणखीन एक मित्र ज्यांनी बरेचसे खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं, गणेशजी काकड, हे सुद्धा कदाचित संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होताना दिसतील. आणि बरेच ज्या टीम्स आहेत त्या टीमचे कोचेस आहेत, सहाय्यक कोच आहेत, जे क्रिकेटचे चाहते आहेत, ते सुद्धा आपल्याला या खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. 2 आमचे ऑफिशियल उतरलेत, संदीप गावड सर आणि कॅरेन रॉड्रिक्स सर. मित्र म्हणून चांगला सहवास नेहमीच त्यांच्यासोबत असतो आमचा. कॅरेन रॉड्रिक्स जरी साऊथ आफ्रिकेला असले तरी तिथून सुद्धा संपर्कामध्ये असतात. संदीप गावडे सर विरार येथे असतात आणि तिथे सुद्धा चांगला त्यांचा संपर्क असतो. कॅरी येताना काही ना काही ते घेऊन येणार. आता 21 मेला ते जाणार आहेत साऊथ आफ्रिका दौऱ्यावर. तिथे सुद्धा IPL सारखी एक मोठी स्पर्धा, लीग मॅच, आणि त्यामध्ये ते पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वळी आपण मॅचकडे. 2 बॅटर आता तयारीनिशी आहेत. स्पॉन्सर पुन्हा एकदा दाखवलं जात आहेत. माणिक टाईल्स यांचा सपोर्ट राहिला या स्पर्धेकरता. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आहे. के बिल्डिंग अँड ड्रीम्स यांनी सुद्धा सहकार्य केलं या स्पर्धेसाठी, त्यांचा सुद्धा आम्ही शतशः आभार मानतोय. स्पेस होम्स A&G यांनी सुद्धा सपोर्ट्स केलाय. त्याचबरोबर आणखीन आपण बघतो की वसई शेतकरी बकेट सॉल यांचा सुद्धा सपोर्ट्स राहिला या स्पर्धेसाठी, हे सुद्धा आपण पाहिलं. वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड, शेतकरी सुखी तर जग सुखी. HY एंटरप्राइजेस ह्यांनी सुद्धा आपल्याला सपोर्ट्स केला आहे. फॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर वसईगाव यांचा सपोर्ट राहिला आहे. प्रशांत देशमुख यांनी जो सपोर्ट्स केला आहे तो सुद्धा विसरता कामा नये. श्री साईराज कन्स्ट्रक्शन त्यांनी सुद्धा या स्पर्धेला स्पॉन्सर केलं आहे आणि त्यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतो आहे. हे 2 बॅटर आता मैदानाच्या दिशेने जाताना दिसत आहेत. बघू शकतायत टासांवर खेळाडू सध्या तरी बसलेत, कारण रिलॅक्स होणं फार गरजेचं आहे. शरीराचं संतुलन व्यवस्थित राखणं फार गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थाने खेळाडूला शरीराचं संतुलन चांगलं राहण्याकरता ज्या दिवसभरामध्ये 3 ते 4 लिटर पाणी त्याने प्राशन करायला पाहिजे. सातत्य राखावं लागतं, फिटनेस चांगला राखावं लागतं, भरपूर गोष्टींना अवॉइड कराव्या लागतात, टाळाव्या लागतात. 69 धावसंख्येचा पाठलाग पाहूया कसा केला जातोय. 2 बॅटर तर उतरलेत.
पार्थ नाईक आणि समर्थ व्यास हे दोन खेळाडू उतरले. स्ट्राईक इनकडे पार्थ हा जातोय, नॉन स्ट्राईक इनकडे समर्थ व्यास जातोय. 2 मॅचमध्ये 74 बॉलमध्ये 214 धावा समर्थ व्यास याच्या बॅटमधून आलेत. पहिला असा खेळाडू आहे मॉर्निंग क्रिकेट क्लबद्वारे आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये सलग एका बाजूला अर्धशतक ठोकलंय, दुसऱ्या बाजूला शतक सुद्धा ठोकलंय आणि हा कारनामा करणारा पहिला खेळाडू. आता पंच इशारा करतायत, संदीप गावडे सरांचा इशारा आलाय. 8 षटकांमध्ये 69 धावा डिफेंड करण्याकरता वेगळी रणनीती आखावी लागेल YMCC वसई टीमला आणि त्यांचा स्ट्राईक बॉलर्स म्हणजेच प्रमुख अस्त्र म्हणून ओळखला जातो निमेश सामने. नायगाव कोळीवाडा येथून बिलॉंग करतो निमेश सामने. मोरेश्वर सामने रन मशीन म्हणून त्यांच्या प्रिताश्री ओळखले जायचे आणि त्यांचे सुपुत्र आज चांगलं काम करतात लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा. गेम इज ऑन. पार्थ करता पहिलाच बॉल, त्याने डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळलाय. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडूला वावलं, 1 धाव पूर्ण केली आणि फराक तिथे फिल्डिंग करतायत. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावांचे खातं उघडलंय पार्थ नाईक या खेळाडूने. समर्थ व्यास, अभी तक मेरे ख्याल से बुझी नहीं उसकी प्यास, रनों की प्यास. रनों का अंबर खड़ा किया था बल्लेबाज समर्थ व्यास ने आणि आता स्ट्राईक इनकडे तोच आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण बघतोय. बॅकवर्ड शॉर्ट लेग, फ्लाय स्लीप, स्कोर इज थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर्स, मिड ऑन हे पाहायला मिळत आहेत. सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट टू द बॉलर, गोलंदाजाच्या दिशेने फटका खेळला होता. गोलंदाजाला हलकासा स्पर्श करत चेंडू जातो लॉंग ऑफ फट्या बाहेर, सीमारेषे पार. मिळत आहे धावा 4. शानदार स्ट्रोक, चौकार. 4 धावांशी बॅटर समर्थ व्यास आपलं खातं उघडतोय. चौकार आणि षटकारांमध्येच त्याला कालच्या डे 1 मध्ये डील आपण करताना पाहिलं होतं. आज सुद्धा तशीच तो सुरुवात करतोय. पहिल्याच बॉलवर चौकार ठोकण्याचा पराक्रम तो करतोय. स्कोर मोस ऑन 5. गोलंदाजी करताना विकेट सुद्धा प्राप्त करावे लागतील तरच मॅच मध्ये येऊ शकतात आणि निमेश सामन्यामध्ये ती क्षमता आहे. चौकार दिल्यानंतर कमबॅक करण्याची क्षमता असलेला खेळाडू निमेश. स्क्वेअर कटचा फटका डीप पॉइंट च्या दिशेने चेंडू वेगाने गेला होता. चांगली फिल्डिंग तिथे बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये, तरी सुद्धा 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव मिळतात बॅटर समर्थ व्यासला. सौराष्ट्र टीमचा रणजीपट्टू आहे आणि ओपनिंग प्लेयर आहे. नेहमीच प्रारंभिक फलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतोय. चांगला परफॉर्मन्स, एक विश्व रेकॉर्ड सुद्धा त्याच्या नावावर आहे. तो हा खेळाडू आहे समर्थ व्यास. धावसंख्या धाव फलकावर जर आपण बघितलं तर ती आहे 7 धावा. गोलंदाज तयार, विकेट मिळवण्याकरता सज्ज. चांगला गुडलेन क्षेत्रामधील चेंडू होता. थोडासा खाली राहतोय, आत वळतोय आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. चेंडू टाकून सलग 4 जिंकण्याकरता 69 धावसंख्येचं टार्गेट आहे. सुरुवात चांगली करावी लागेल गोलंदाजीमध्ये. फलंदाजीमध्ये तर सुरुवात चांगली झाली आहे आणि नो डाऊट 2 पैकी 2 मॅच याआधी साईनाथ CC विरार टीमने जिंकल्यात. ही तिसरी मॅच जिंकून ग्रुपमध्ये पॉइंट टेबलमध्ये टॉपवर राहण्याचा त्यांचा हेतू आहे. पुढे येऊन चेंडूला उडवलाय. चेंडू ऑन साइडला, काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. व्हॉट स्ट्रोक, 4 धावा, चौकार. पहिला षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्येच आतषबाजी सुरू केली आहे. फटाके फोडण्याचं काम करतो बॅटर समर्थ व्यास. 11 धावा, 5 बॉलच्या समाप्तीनंतर 11 धावा. डे 1 मध्ये निमेश सामने याने विकेट मिळवून दिले होते YMCC वसई टीमला आणि डे 2 मध्ये त्याच्या पहिल्याच षटकामध्ये थोडासा हल्ला चढवला जातोय बॅटर समर्थ व्यास याच्याद्वारे. स्कोर मोज ऑन 11 इन द फर्स्ट ओव्हर. 11 धावा पहिल्या षटकामध्ये. ओहो, नो बॉल, बिमर बॉल. वेग जास्त होता आणि मला वाटते कालपासून मैदान क्रमांक 2 वर हा पहिला बिमर पडलाय.
फ्री हिट असेल, मुक्त फटका खेळण्याची संधी मिळते बॅटरला. स्कोर मूव्स ऑन 12. वेग वाढवण्यापेक्षा नियंत्रण तुमचं वाढवा, कारण वेग जितका असेल तितकं चांगलं नियंत्रण तुम्हाला राखता आलं पाहिजे. स्लोवर वन, सरळ बॅटचा वापर केलाय, चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने टोळवलाय. मिळते 4 धाबा. स्वर्गीय सतीश नाना वर्धक स्मृती चषकातील शानदार चौकार. 4 धाब्यांच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 16 पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद नाबाद जिंदाबाद 16 धाबा. सुरुवात खूप चांगली झाली आहे. यावेळेला प्रत्युत्तर देत असताना साईनाथ सीसी विरार टीमची आणि बॅटर 6 बॉलमध्ये 14 धावा बनवतोय. या आधीच त्याच्या नावावर 2 मॅचमध्ये 214 धावा आहेत. या तिसऱ्या मॅचमध्ये आणखीन 14 धावा त्याच्या खात्यात ॲड केल्या जातील. पाहूया त्याची ही इनिंग आणखीन कुठपर्यंत पोहोचतोय. आता 42 बॉल शिल्लक आहेत आणि 42 बॉलमध्ये 53 धावांची आवश्यकता. 7 षटकांमध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. विकेट टेकर गोलंदाज हवा आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं फिरकीपट्टूंना तिथे विकेट साथ देताना दिसली होती. वेगवान गोलंदाजांना संधी मिळाली नव्हती आणि तेच ठरवलंय मनामध्ये. गोलंदाजी मार्गावर आता आलाय पराग. पराग आलाय स्ट्रेट टू द बॉलर. मिड ऑन आणि मिड ऑफच्या दिशेने चेंडू येतोय. 1 धाव मिळाली बॅटरला. 1 धाव्याच्या साह्याने पार्थ नाईक स्ट्राईक रोटेट करतोय आणि समर्थ व्यास या खेळाडूला तो स्ट्राईक देतोय. पराग म्हटलं तर हा सुद्धा एक विजय हजारे ट्रॉफी खेळणारा खेळाडू आहे, ज्यांनी डेब्यू मॅच मध्ये 100 केलं होतं. कस्टम मध्ये कार्यरत आहेत. नुकताच त्याची एक शॉर्ट मुलाखत आपण घेतली होती, चर्चा त्याच्यासोबत केली होती. तो हा खेळाडू आहे पराग. एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. समर्थ व्यासला बघूया कसा काय रोखतो. चांगला कव्हर ड्राईव्ह. शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. चेंडू वेगाने सीमारेषेला करतो स्पर्श आणि चौकारानेशी वाढतो. बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. मिळते 4 धाबा. 4 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 21 वर. 21. स्कोर इज 21. बिनबाद नाबाद अशी ही धावसंख्या धावफलकावर सध्या बनवली आहे. समर्थ व्यास आणि पार्थ नाईक या दोघांनी मिळून. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. ओ क्लीन बॉल. दांडीगुल. फ्लाईटच्या अगेन्स्ट खेळता आला नाही बॅटर समर्थ याला. आणि आज जर बघितलं तर 3 मॅच मध्ये तो दुसऱ्यांदा बाद होतोय. एक वेळ तो नाबाद राहिला. 134 धावा त्याने बनवल्या आणि ह्या मॅच मध्ये सुद्धा 18 धावांची चांगली इनिंग त्याने पेश केली. परंतु जो अडथळा हवा होता, मोठी विकेट्स हवी होती, ती मोठी विकेट्स मिळून दिली. या वेळेला पराग या गोलंदाजाने जो विजय हजारे ट्रॉफी सुद्धा खेळलाय. समर्थ व्यास परततोय. 8 बॉलमध्ये 18 धावांचं योगदान दिलं. 4 चौकार त्यांनी ठोकले आणि तो शिकार बनलाय पराग याचा. धावसंख्या 21 वर 1 गडी बाद. पुन्हा एकदा आठवण झाली ध्रुव जुरेल या खेळाडूची. 21 जानेवारी 2001 साली जन्मलेला खेळाडू. ज्यावेळेस वयाच्या 10 वर्षी त्यांनी हट्टापायी स्वतःला बाथरूम मध्ये बंद केलं होतं की मला क्रिकेटचे साहित्य हवं आहे, सामान हवं आहे. आणि अशा स्थितीमध्ये त्याच्या आईने त्याच्याकरता तिचे दागिने गहाण ठेवले आणि त्याचा हट्ट पुरवलाय. परंतु ज्यावेळेस त्याला संधी मिळाली भारतीय टीम मध्ये आणि IPL मध्ये, त्यावेळेस त्यांच्या वडिलांच्या प्रतिक्रिया होत्या की आज मेरा सपना आपने सफल किया. आणि त्यांच्या वडिलांच्या डोळ्यामधून अश्रू आले होते, कारण आर्मीमध्ये ते कार्यरत होते. घरी आई एकटीच असायची आणि आई हे ध्रुव जुरेल या खेळाडूचे हट्ट पुरवायची. तोच हा आकडा आलाय. 21 जानेवारी 2001 साली जन्मलेला हा खेळाडू आज चांगलं काम करतोय इंडियन टीम करता. वळूया आपण मॅच कडे. 69 धावसंख्येचं लक्ष आहे. पाठलाग करताना धावसंख्या 21 झाली आहे. अजून इक्वेशन आपण बघूया, कारण 1.3 चेंडूची समाप्ती झाली आहे. या वेळेला इक्वेशन असं बनलेलं आहे. 39 बॉल आहेत आणि 39 बॉलमध्ये 48 धावांची आवश्यकता. 39 balls to go and 48 runs required to win.
आता डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला जातोय साईराज पाटील याच्याद्वारे. बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये चेंडूला वावलं, एक धाव पूर्ण केली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 22 वर. 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल, गुड ना टेक, तमाशा देख. चेंडूला उडवलंय ऑन साईडला, पंच इशारा करते 6 धावांचा. मिळत आहे 6 धावा. काव कॉर्नर पट्ट्या बाहेर षटकार, बिग ब्लास्ट. 6 धावांच्या साह्यानं संघाची धावसंख्या पोहोचली 28. हा तुम्ही बघू शकतायत काय चांगलं शॉट सिलेक्शन पार्थ नाईक या खेळाडूद्वारे. वसई विरार मधील खेळाडू आहे आणि दुसऱ्या बाजूला साईराज पाटील आउट ऑफ स्टेशन प्लेअर. पुन्हा एकदा फुलचा फटका खेळलाय. चेंडू आता हवेत आहे, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून दूर. मिळत आहेत या चेंडूवर बॅटरला 4 धावा. स्कोर मूव्स ऑन 32. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे ती 32. 69 धावसंख्येचा पाठला करत असताना आता वरचढपणा पाहायला मिळतोय तो बॅटरचा. 2 षटकं इथे संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32. कंपॅरिझन पुन्हा एकदा तुमच्या डोळ्यासमोर ठेवलं जातं. YMCC संघ ज्यावेळेस बॅटिंग करत होता त्यावेळेस त्यांच्या 2 षटकांमध्ये 25 धावा झाल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल साईनाथ CC विरार टीम धावसंख्या बनवतोय. बॅटर त्यांच्या पाठवलेत आणि 32 वर त्यांचे 2 गडी बाद झालेत, 1 गडी बाद झालाय. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज वीरेंद्र यादव दालमिया कॉलेजमध्ये सध्या कोचिंगचं काम करतायत. खेळाडू घडवण्याचं काम ते करतायत. सर्वप्रथम आठवण येत आहे त्या स्वर्गीय रमाकांत आचरेकर सरांच्या. त्याने अनेक हिरे घडवले. गोलंदाज तयार वीरेंद्र यादव. फ्लॅटेड चेंडू होता, ओव्हरपिच बॉल होता, सरळ बॅटने खेळून काढला. सन्मान दिला एक प्रकारे गोलंदाजाला आणि पहिलाच बॉल निर्धाव टाकलाय गोलंदाज वीरेंद्र यादव याने. पुढचा बॉल ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. लॉंग ऑनच्या दिशेने हा फटका येतो. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून थ्रो येईपर्यंत 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. 2 धाव्यांच्या साह्यानं संघाची धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद 34. सर्व काही व्यवस्थित होतं बॅटिंग करणाऱ्या टीमचं, कारण भारी भक्कम अशी बॅटिंग लाईनअप पाहायला मिळतोय साईनाथ CC विरार टीमची. थोडंसं पॅड चेंज केलं, जे वजन होतं ते वजन हलकं केलं. पार्थ नाईक आणि साईराज पाटील हे 2 खेळाडू. पार्थ नाईक नॉन स्ट्राईक इन कडे आपल्याला पाहायला मिळतोय, स्ट्राईक इन कडे साईराज पाटील. चांगला बॉल गुड डिलिव्हरी, सबमरीन डिलिव्हरी. पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि लेग ब्रेक होत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येतोय. दांडी गोल. आता आत वळणारा बॉल. साईराज पाटील एक बहुमूल्य खेळाडूला बाद करताना दिसतोय. साईराज पाटील हा होतो बाद आणि गोलंदाज वीरेंद्र यादव कमाल करतोय. लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 34. 5 बॉल मध्ये 3 धावांचं योगदान फक्त पाहायला मिळालं आणि स्ट्राईक रेट 60चा साईराज पाटील असा. एक चांगला राष्ट्रीय खेळाडू आहे, तो राष्ट्रीय खेळाडू इथे बाद होतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी त्याच्याकडून अपेक्षित असते. या मॅच मध्ये त्याचा परफॉर्मन्स जरी थोडासा कमी राहिला तरी कालच्या मॅचेस विसरून जाणार नाही. कालच्या मॅच मध्ये त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला आपल्या टीम करता. स्कोर इज 34 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. आता कर्णधार विनायक भोईर मैदानाच्या दिशेने वळत आहेत. पहिल्या इनिंग मध्ये 2 षटकं टाकली होती, 8 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवून दिल्या
आता अष्टपैलू कामगिरी करण्याकरता ते मैदानाच्या दिशेने वळत आहेत. मुंबई संघाद्वारे T20 मॅचेस खेळल्या आहेत, रणजीच्या मॅचेस खेळल्या आहेत. विनायक भोईर हा खेळाडू आणि क्लब क्रिकेटद्वारे सुद्धा त्याचं प्रदर्शन खूपच चांगलं झालंय. तुम्ही मागच्या जानेवारीपासूनचा परफॉर्मन्स बघा किंवा नोव्हेंबर डिसेंबर पासूनचा परफॉर्मन्स बघा 2023 पासूनचा विनायक भोईरचा, तर ज्या ज्या मॅचमध्ये तो तिथे खेळताना दिसलाय त्या त्या मॅचमध्ये त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केलं. मग ती गोलंदाजी असो किंवा फलंदाजी, आपले चुणूक दाखवलंय. तोच विनायक भोईर आता स्ट्राईक इनकडे जातोय, सज्ज होतोय. परंतु ड्रीम बॉल होता गोलंदाज वीरेंद्र यादव याचा, ज्यांनी सफलता मिळवून दिली आपल्या टीमला. होळी आता गोलंदाज वीरेंद्र यादव आणखीन 1 ते 2 सफलता मिळवून देईल काय, कारण इथे विकेट्स हव्या आहेत एका पाठोपाठ एक. म्हणजेच लगातार जर विकेट्स मिळवल्या तरच त्याच्यामध्ये स्कोअर कटचा फटका खेळायचा होता. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धाव्याच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचली या वेळेला 35 वर. 2 गडी बाद 35 धावा. 69 धावसंख्येचा पाठलाग होतोय. पुन्हा ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर हा चेंडू निघतोय. नियंत्रण नव्हतं या वेळेला वीरेंद्र यादव याचं. काहीतरी वेगळं करायचं. सुरुवातीला बरेचसे खेळाडू वाईडचा भरणा करतायत, त्याच्यानंतर बॅटरला फसवतायत. स्कोअर कटचा फटका चेंडू गॅप मध्ये टाकलाय. क्षेत्ररक्षक येतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, परंतु 2 धावा बॅटर इथे सहजतेने पूर्ण करतायत. या 2 धावांच्या साह्यानं संघाची धावसंख्या पोहोचली 2 गडी बाद 38 वर 38. मैदान क्रमांक 2 वर ही रंगतदार लढत होईल काय, पाहूया गोलंदाज काय करतायत. डिफेन्स केलाय, डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळालाय. फक्त पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलं, 1 धाव मिळाली. याचबरोबर विचार जर केला तर इथे षटकाची समाप्ती होते. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 39. आता इक्वेशन आपण जाणून घेऊया. अजून 29 बघूया. अजून 30 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. 30 बॉल 30 रन्स रिक्वायर्ड टू विन. 30 चेंडू 30 धावा. 30 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. 2 गडी बाद 39 धावा. प्रत्युत्तर दाखल सायनाथ सीसी विरार टीमच्या बनत आहेत. गोलंदाज मार्गावर बघूया काय चेंजेस केले जात आहेत. फराग गोलंदाज मार्गावर आलाय आणि फराग याचा हा चेंडू यष्टीरक्षकाच्या पाठीमागे गेलाय. एकच धाव एका धाव्याच्या साह्यानं संघाची धावसंख्या पोहोचली 2 गडी बाद 40. 22 इशारा आलाय आणि या अतिरिक्त धावा मिळत आहेत बॅटरला, बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्कोअर मोज ऑन 40. 29 रन्स रिक्वायर्ड टू विन. 29 धावांची आवश्यकता 29 चेंडूंमध्ये. मैदान क्रमांक 2 वर स्ट्रोक करायचं होतं. ऑफ स्टंपवर शपवून पटका निवडायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. फार नाही की बेट होतोय. 4 बॉल मध्ये 12 धावा त्याने बनवल्यात. 5 बॉल मध्ये 12 धावा त्याने बनवलेत. निर्धाव चेंडू टाकला गेलाय. दांडी गोल. खाली राहणारा चेंडू आहे आणि पार्थ नाईक याला बाद केलं जात आहे. 2 फलंदाज बाद झाले ते त्रिफळाच्या स्वरूपात बाद झालेत. बॅटिंग करणाऱ्या टीमला या वेळेला लागला गेलाय. आणखीन एक धक्का. 3 गडी बाद धावसंख्या 40. 40 रन्स.
आता असं वाटतं की दबाव येऊ शकतोय या वेळेला साईनाथ सीसी विरार या टीमवर. बॅटिंग करण्याकरता आता करण मोरे गेलाय. कालपासून आज संधी मिळाली त्याला बॅटिंगसाठी. साईनाथ सीसी विरार टीमद्वारे करण मोरे आता स्ट्राईक इनकडे पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्राईक इनकडे विनायक भोईर. धावसंख्या 40, 3 गडी बाद, 29 धावा अजून पाहिजेत. डिफेन्स केलं जातोय पहिल्या चेंडूला आणि चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या दिशेने वळतोय. 1 धाव मिळाली. 1 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पोहोचली 3 गडी बाद 41. असेच जर विकेट्स पडत गेले तर दबाव येऊ शकतो आणि रिक्वायर्ड रन रेट आणखीन वाढू शकतोय. कारण सध्याच्या घडीला 6.46चा हा रिक्वायर्ड रन रेट बनलाय. विनायक भोईर चांगला पदार्थ करतोय. ऑन ड्राईव्ह तो खेळतोय. लॉंग ऑन मधून फेकी जाईपर्यंत 1 धाव मिळाली विनायकला. 1 धाब्याच्या साह्यानं संघाची धावसंख्या पोहोचली 42. 3 गडी बाद 42 धाबा. 5 बॉलची समाप्ती झाली. 3.5 बॉलच्या समाप्तीनंतर 42 धाबा. अजून पाहिजे 27 धाबा. 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. हो, चांगल्या पद्धतीने फक्त दिशा देण्याचं काम केलं. थर्ड मॅन क्षेत्रात 1 धाव मिळाली आणि पहिल्या 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर देत असताना साईनाथ सीसी विरार टीमची धावसंख्या 3 गडी बाद 43. आता 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता 26 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 26 धावा. चोवीस बॉल आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता 26 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल डिफेन्स केला जातोय. 1 धाव मिळाली आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण बघतोय वीरेंद्र यादव. पूल केलं या वेळेला बॅटरने. निरीक्षण केलं आणि लगेचच भिरकावून दिलं. स्कोरलेग पट्ट्या बाहेर 6 धाव मिळत आहेत. मोठा फटका खेळलाय विनायक भोईर या बॅटरने. 6 धावांच्या साह्यानं संघाची धावसंख्या पोहोचली या वेळेला 50. 4.2 बॉलच्या समाप्तीनंतर 50 धावा. समोरच्या इनकडून वीरेंद्र यादव गोलंदाजी करतोय. आता विजयाच्या अगदी जवळ येताना दिसत आहेत साईनाथ सीसी विरार टीमचे खेळाडू. कारण 22 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. 22 चेंडू 19 धावा पाहिजेत. हे इक्वेशन आहे या मॅचचं. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तिथे सज्ज झालाय. या वेळेला पुन्हा एकदा वीरेंद्र यादव विनायक भोईर करता गोलंदाजी करतोय. गोलंदाजी सुद्धा प्रभावी टाकले विनायक भोईरने आणि फलंदाजीमध्ये सुद्धा त्याचा प्रभाव पाहायला मिळतोय. हो, चांगला बॉल, गुड डिलिव्हरी. या वेळेला काहीतरी बदलाव केलाय गोलंदाजाने. विकेट्स ही जास्तीत जास्त मला या वेळेला बॅटिंगला साथ देताना दिसली. खेळपट्टी आणि गोलंदाजांना सध्या चोप बसतोय. पुन्हा आता कट करायचं होतं हलक्या हाताने, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. लगातार 2 बॉल आता निर्धाव टाकले गेलेत. इक्वेशन असं झालंय 20 बॉल मध्ये 19 धावा पाहिजेत. सरळ बॅटने फोर्स केलं जातं चेंडूला.
आणि चेंडू हवाई सफर करताना लॉंग ऑन लॉंग ऑफ च्या मधोमध हवाई सफर होतो सफल. 6 धावा या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या धावफलकावर पोहोचली जाते. या वेळेला 56. 19 मध्ये 13 धावांची आवश्यकता. चॉक करायचं होतं. ब्लॉक होल मधला चेंडू होता, मात्र या चेंडूवर धावा मिळत नाही विनायक भोईर या खेळाडूला. आणि याचबरोबर 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 3 गडी बाद 56. 18 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 13 धावा. अठरा बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. आणि यश गाडिया हा गोलंदाज मार्गावर. थोडस कमबॅक करणं कठीण आहे या वेळेला, परंतु अशक्य नाही. चांगला बॅटिंग टार्न्स पाहायला मिळतो बॅटर करण मोरेचा. तो सुद्धा एकेरी दुहेरी धावांशी समाधान मानतो या वेळेला. आणि धावसंख्या धावफलकावर पोहोचली 57 वर. 9 बॉल मध्ये 16 धावांचं योगदान विनायक भोईर याचं. दुसऱ्या बाजूला 4 बॉल मध्ये 4 धावा बनवतोय करण मोरे हा खेळाडू. फर्स्ट क्लास क्रिकेटर पाहायला मिळत आहेत, कारण करण मोरे हा सुद्धा MPL ची स्पर्धा खेळणारा खेळाडू आहे. ओ चांगलं बॉलिंग या वेळेला गोलंदाज यश याची. निर्धाव चेंडूंपेक्षा विकेटची गरज आहे या वेळेला. मोठा फटका चेंडू हवेत आहे. शतरक्षक तिथे तैनात होता, परंतु त्याला चकवत चेंडू जातोय. 4 धावांकरता चौकार येतोय. 4 धाव्यांच्या साह्यानं संघाची धावसंख्या पोहोचली 61 वर. स्कोर मोज ऑन 61. 8 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 15 बॉल. 15 बॉल मध्ये 8 धावांची गरज. आता मात्र चुकलाय. थोडीशी बॅटिंग पाहिली होती या आधीच, कमजोरी ओळखून हा चेंडू टाकला गेलाय. आणि बॅटर आता विनायक भोईर थोडासा चुकतोय. धावसंख्या धावफलकावर आहे 61. 3 गडी बाद 8 धावांची आवश्यकता 14 चेंडूंमध्ये. शॉर्ट बॉल पुल केला चेंडू साधो ऑन साइडला. डीपिश मिड विकेट पट्ट्या बाहेर. नाही का दुक्का सीधा छक्का. 6 ओनली 2 रन्स रिक्वायर्ड टू विन. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे, कारण ह्या मॅचचा हिरो जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं विनायक भोईर आहे. पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजीत 2 षटकं टाकली, 8 धावा खर्च केला, 2 विकेट प्राप्त केल्या. या इनिंग मध्ये 13 बॉल मध्ये 26 धावा तो बनवतोय. अजूनही अविजित आहे. हे शॉट सिलेक्शन खडे खडे हा फटका निवडलाय. स्कोर मोज ऑन 67. 6वं षटक सुरू आहे आणि 6व्या षटकात अजून 1 बॉल शिल्लक आहे. काय या चेंडूवरच हा मॅच क्लिअर केला जाईल. सायना सीसी चे सर्व खेळाडू अगदी तयार आहेत फायनल मॅच खेळण्याकरता. पाहूया काय घडलंय. षटकाची समाप्ती आणखीन थोडीशी प्रतीक्षा आपल्याला करावी लागेल. 6 षटकांची समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 69 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सायना सीसी विरार टीमची धावसंख्या 3 गडी बाद 67.
शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 2 धावांची गरज. 12 चेंडू 2 धावा. बॉलर्स राजा गौंड आलाय आणि त्याचा हा पहिलाच बॉल यष्टी रक्षकाने मिस केला. बाईचा इशारा आलाय पंच संदीप गावडे सरांचा. स्कोर मूव्स ऑन 68. स्कोर इज लेवल. पहिल्या डावातील धावसंख्येची बरोबरी साधली जाते. 68 धावा बनवल्या जात आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आता फक्त एकाच धावेची आवश्यकता आहे. ओनली 1 रन्स रिक्वायर्ड टू विन. जागेवरूनच ठाप केलाय आणि ते खराब फिल्डिंग होतं पराग ह्याच्याद्वारे. विजयी धाव पूर्ण केली जाते. कॉंग्रॅच्युलेशन सायना सीसी विरार टीम. सलग 3 मॅच मधून 3 मॅच ते जिंकलेत आणि ग्रुप मध्ये टॉप वर येताना दिसत आहेत. ह्या मॅचचा हिरो जर आपण म्हणायचं झालं तर खऱ्या अर्थाने एक मात्र खेळाडू आहे विनायक भोईर, ज्यांनी प्रत्युत्तरादाखल 69 धावसंख्येचा पाठलाग करत असताना व्यक्तिगत 15 बॉलमध्ये 27 धावा नाबाद बनवल्या. पहिल्या इनिंगमध्ये 2 षटकं टाकली. 2 षटकांमध्ये 4च्या इकॉनॉमीने 8 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट सुद्धा प्राप्त केल्या. लाईनअप मध्ये आपण हँडशेक करा आणि हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर या. कॅप्टन प्लीज गो अहेड. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये असले तरी सायना सीसी विरार टीमचे इतर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातील, हँडशेक करतील आणि त्याच्यानंतरच मैदान सोडतील. हा पहिला मॅच संपलाय आणि पहिला मॅच मैदान क्रमांक 2 वर जिंकलाय सायना सीसी विरार टीमने. तर या मॅच मध्ये पराभवाच्या छायेमध्ये सापडलं लागतं ते YMCC वसई या टीमला. थोड्याच वेळात आम्ही पुन्हा एकदा विनायक भोईर यांच्यासोबत जुडणार आहोत. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. नरवीरचे माझ्या आपा मैदानावर सुरू असलेला लेदर क्रिकेटचा रणसंग्राम स्वर्गीय सतीश नाना वर्तक स्मृती चषक 2024.